रंबा हो सांबा हो। रेशमे, तुझी मला गरज नाही, माझ्या संग बोलायचं नाही, कवडी हिकती सुद्धा गरज नाही। आत्या मला पण तुमची गरज नाही, एवढी सुद्धा नाही आणि एवढी सुद्धा नाही। बघत आहे ना, हा तेच म्हणलं, माझ्यासोबत बोलायचं नाही म्हणजे नाही। हा मी पण नाही बोलत, तू पण नको बोलू, मला नाही तुझी गरज। हो ना, तुला काय वाटलं, तू जर माझ्या संग नाही बोलली तर मला जेवण नाही जायचं? तुम्ही जर माझ्यासोबत नाही बोलले ना, मी 2-2 भाकरी खाईन, उलट अशी होईन। अगं तू 2 खाशील ना तर मी 4 खाईन आणि सुखाने राहीन। मी पण सुखाने राहीन आणि ताजा होईन। मैं तेरे पीछे पीछे आ गई तूने। पुढं काय कर रेश्मा? राहू दे, तू एक काम कर, तू गाणे पाठ करून ठेवत जा, म्हणजे तुला कळन की रेशमीकडे गेल्यावर कोणतं गाणं म्हणायचं। कळलं काय? आता मी सिंगर होणार मोठी एकदम। होशीन शिंगरच होशीन तू। तू पैसे भर मग तिथं। हा मी तुला असे भारी तो टाइमपास करते ना, विचारूच नको। गाणेच मन निसते मग। नुसतं गाण्यावर गाणे गाण्यावर गाणे गाण्यावर गाणे, हा म्हणजे कसा मोठा साऊंड वाटन मग। म्हणजे बाकीचं रान नको मारू, तिला म्हण मला पपई दे। मध्ये त्यांना सांग भेटायची नाही, माझ्या हाताचं कशाला खाताय म्हणा, मी कापली ना आता। अगो बाई, काय वाजलं तुमच्या दोघींचं, मज्जाच मज्जावाला। मैं तेरी दुश्मन तू मेरी दुश्मन, कंतो सपेरा। मैं तेरी दुश्मन तू मेरी मध्ये चुकीचे गाणे म्हणू नको। तोंडाचे खाय तरी म्हण, खाय पपई। दर लय गोड आहे बर का, एवढी गोड आहे तुला सांगते, साखर। अगं तू कोबड तोंडाचे, लाज आहे का नाही? म्हणजे त्यांना सांग माझ्या हाताची कशाला खाता। अगं दे ना, झालं काय तुमचं? माझ्या हाताचं आहे, माझ्या हाताचं, कळलं का? विसरू नको म्हणा, बाजारातून मी फकडीने आणली। हा पण मी कापली ना, कशाला खावा बाई, एवढ्या रागाच्या असत्या तर खावा नाही, हात नाही लावा। आणि मी आणलेली तरी कशाला गिळावा, नाकाला जीभ लावून राहावा। ती दुकानदाराची होती, यांनी थोडी ना आणली। ए दुकानदाराची होती, पण मावशीने तर पैसे दिले ना, असे काय करते तू येड्यावानी? मी कापले आणि पैसे यांचे असते तर मॅनावरचे। मिरशीचं वागायचं ना तर हात लावलं नसतं बाई। दरा नाही खाणार मी। म्हणजे असं कोणी हात लावलेला ना, मी तर बिलकुल खायचे नाही, फेक तिकडं। खरंय खरंय, तुम्ही दोघी मी पण नाही हात लावायचे, आता तुम्ही आणले ना, मी पण नाही खाणार, फेका तिकडे। बसा भांडत दोघी जणी, खाऊन द्या मला पपई। वाव, कलर गोड आहे खरंच। कातडे सोड, थोबाड तोंडाचे कातडे सोड, त्याच्यावर पाडी ती खाली, खा तूच आता। बर, माळ्याची मकान कोल्याचे भांडणं मध्येच झालं, दुसऱ्यातच दुनलं, असंच पाहिजे। तुम्ही दोघी असेच भांडत राहा, रोज भांडा माझ्यासाठी, कोणासाठी नाही माझ्यासाठी। हा, उद्या म्हणजे मी ना गुलाबजाम आणून ठेवते, हा? अशी गिळाई ये तू। खरंच मावशी, आता आणा, लय खाऊशी वाटली। लाज नाही लज्जीला आणि तेल लाव भज्जीला, रंबा हो नरड्यात फसन बिसन। बरं झालं ना? मध्ये त्यांना सांग लई नका आलडू म्हणा, उगाच यायचं अटॅक। म्हणजे तिला सांग मला अटॅक नसतो येत, मी दुसऱ्याला अटॅक आणत असते। खरंय मावशी, पहिला अटॅक झटका मग तिलाच द्या। खरंय तुमचं, खरंय। मध्ये त्यांना सांग तेवढेच काम आहेत म्हणा तुम्हाला। तुमचं लयच वाजलेलं दिसतं का रश्मी? लयच बाई, लय म्हणजे लयच वाजलेलं दिसतं तुमच्या दोघीचं पण, आहे ना? हा ना, तुझ्या मनाजोगं झालं। मला काय आलं मनाजोगं, मला तर वाटतं। काय म्हणली? काय म्हणले पपई लय गोड होती, खा ना मावशी, खा। नको मला हात लावलेला। हा? तुझ्या हातात काय रोग झाला का? खबर तोंडाची गब्बस, हा गिळा तू। बरं मला हे सांगा मावशी, मी तुमच्या कोण आहे? मी तिच्याकडून अजिबात नाही खवा तोंडाची। काय झालं काय तुमचं नेमकं दोघींचं? काय तुला सांगू, म्हणजे सांगा सगळं ना. पीर चरशील रस्त्याने, तुला त्याच येड आहे।
हलकट सरक ते थोबाड दळून घे. लेकीसारखे तुमचं सांगा ना. हम्म. ह्यो हात आहे ना, ह्यो हात असाच लावीन छापीन तोंडाला नाही सांगितलं तर. उठ फटका देईन. गेली का? बाई मावशी तुम्हाला तर तिच्या हातचं खायचं नव्हतं आणि कसं काय पपाय घेतली तुम्ही हातात हा? ए काव धरा याच्यावर किडा बसला होता मी कशाला खाऊ. रेशमे किडा बसला होता का? हो खरंच बसला होता का? हो तिकडं कजी बिजी लाय टपकत होती. थोबड तोंडाचे. रेशमे हॅलो हा बरी का सोनी? हा, तिला काय विचारती बरी का बुरी? काय झालं माझी? अगं मला बोलत नाही. मी नाही तिला बोलत आणि मला काय आणलंय बोलायला. हा तिला वाटतंय की हे होऊन मला बोलावं मला मस्का लावावं. काय पडलंय मला? मी तर बोलणारच नाही. तुम्हा बघून काळज फोन मला करताय वाचताय तुरुंग 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 तुरुंग. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर ब्रुम 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 ब्रुम. थोबाड तोंडाचे. जाऊया भुरुंग भुरुंग. तुझं तोंडच फोडीन. अगं कोण नाही त्या रेशमीची ना मैत्रीण आहे ती वायाला गेलेली ती तशीच वायाला गेली. हा बोल ग. काय नाही चालली बाई थोडी स्वयंपाकाची तयारी. काय करणार आहे? कुठे जाणार आहे? बसले असताना बाहेर. मी नाही बोलत त्यांच्यासोबत. वाजलेत थोडं. त्यांना वाटतं सुनानी होऊन बोलावा. मी काय बोलत नसते. मला काय त्यांच्या असून काय अडलं नाही काही नाही. हा मग काय तर चोरी चोरी चुपके नजर बोले प्यार की पहली नजर ले गई लावते ले फोन. गई. मध्ये सगळं बरोबर आहे. दिल्ली काही बरोबर आहे. इकडून कुठून निघली तू? मी आतमध्ये फरशीच्या आतमध्ये होते रेशमे कप्पा केलेला आहे मी आतमध्ये. हो बट तोंडाचे नीट सांग. अशी नको येत जाऊ कुठून पण. काय बनवलं तू? काय बनवलं? अगं कढी केली हा का? आणि आपला मुळा असतो ना हा त्याची भाजी केली. बघ ना कसली भारी झाली. हा भारी केली का? जून जाईन रेशमे भारी. ऐक ना हा आज एवढ्या 2-2 भाज्या कमवून केल्या. कमून विचार ना कमवून. कमून केल्या विचार परत एकदा. कमून केल्या. सासूला मुळ्याची भाजी लय आवडती. ऐक ना मुळात झालं काय? आणि कढी कढी लय आवडती. ती आंबटाची आज कढी माझ्या हाताचं काय ते खाणार नाही. कमून ग भांडणं झालेत ना. काय मजा आहे. मी मग जाते आता ना. मी आता बघू मग खात्यात की नाही खात माझ्या हाताचं. लय ऋषीच्या सकाळी बाई असं तोंड वाकडं केलंय पदर कोसू कोसून. मी पण मग म्हणलं मी बोलत नसते मलाही नाही गरज. तुला काय गरज आहे? मग काय गरज तुला मी असल्यावर? आता बघा ते आता मजा येईल. हा मजा येईल. अगं भूक लागली ना आपाप म्हणून मावशी दे मला रेशमी जेवायला. बघ तू नसल तर लय डेंजर आहेत. नाही म्हणायच्या. ऋषीची. राग तर लय ऋषी, नाकावर नाकावर, नागे. नाकावर. नाही म्हणणार. उपाशी राहते म्हणायचे नाही. लय भारी कढी केली बाय रेशमी तू. भाजीचा वास पण भारी सुटला बाय तुया. मग विषय आहे का आपल्या हाताला टेस्ट लई आहे. अगं ही कढी पण तू सांग मला ऐक मी ना, ऐक. खायची डोकर वाटून घेऊ काय एवढी मोठी कढी? तुला एक आतली गोष्ट सांगते. यांना आहे हा. ना माझ्या हाताच्या भाज्या आवडतात. हा? पण ना त्यांना तोंडावर म्हणतात हा. मम्मी तुझ्याच हाताचं आवडतं. मग सासू फुगती. हरभरा झाडावर चढते. दाजी पण असायची बाय आहे का नाही? आली गप. मध्ये भाजी काय केली तिला विचार वाचत लय भारी सुटलाय. मुळाची भाजी केली माझ्या रेशमीने. म्हणजे हे पण सांग ना काय केलंय. आणि ती पण कढी केली पातळ झार. पातळ झर नाही भारी. भारी हा भारी भारी. असून त्याच्यात भजे पण आहे. मध्ये तेच म्हणलं त्यांना सांग भजे ते पण भजे एकदम भारी. कांदा भजे. भजे टाकले तळून. वाव तोंड तर अर्ध पाणी. मला लय खाऊशी वाटले लाळ मावशी. असं भारी भाजी केली लय मस्त वाटलं. मध्ये ताट कर म्हणाव तिकडे ये. मध्ये म्हणावं मी बनवलंय माझ्या हाताचं खाणार कसं. खाणार आहे तुम्ही? माझं घर हा. माझा किचन वाटा माझे भांडे माझं- मध्ये हे माझं हात ह्यो माझ्या हाताने मी बनवलं. 2-2 भाज्या ह्या हाताने. मध्ये सांग
रेशमे पडले असते त्या का दवाखान्यात टपकी ती तू सासूला. म्हणजे हे घर माझं आहे, हे संसार माझा आहे. मी राष्ट्रहितवर हाकलेलं आहे. मांदे त्यांना सांगायचं जेव्हापासून लग्न करून आले ना राब राब राबते मी मोलकरी निघाणी उकळच काय फुगडचं नाही समजलं का? सांग म्हणजे सांग माझं आहे सगळं हे. इथून तिथून मावशीच आहे रेशमे. म्हणजे त्यांना सांग मी भाजी बनवली मी कढी बनवली त्याला हात नाही लावायचा. समजलं? सांग. आता काय म्हणजे जे केलंय घ्यायचं आणि बाहेर वाट्यावर बसून खायचं. माझ्या घरात खायचं नाही. म्हणजे त्यांना सांग हे माझं पण घर आहे मी ह्या घराची सून आहे सून. समजलं? सांग. म्हणजे सून आहे सासू व्हायचं काम करू नको. मला गरज नाही सासू व्हायची. सांग त्यांना मी सूनच बरी आहे. कळलं? सांग. म्हणजे काय ना मागून आले तिकट झाली. सांग तिला. तुम्ही तू तिला आत्या शंभूचे कपडे. तोंड नाव घेतलं बाई यांचं. रेशमे आता कशाला नाव घेऊ राहिल्यात? हा नावाशिवाय येते का दुसरं काय तोंडात? रेशमे रेशमे बोलणार नाही म्हणा. आता कशाला नाव घेतलं? काय पाहिजे असं काय माहित त्यांना. काय बाई मरणाचं बोर होऊ राहिलंय. काय करू? बाळ पण झोपलंय आता. काही कामही नाही. सगळं कामही झालंय. दिवसच जाऊ नाही राहिला. आता तरी बोलायच्या तर दिवस कुठल्या कुठं जायचं बाई निघून. मस्त भनभन करीत होत्या पण चांगलं वाटायचं. आत्या तुम्ही माझ्या बेस्ट सासूबाई आहे. काय बाई उदाशी भरली बाई. जीवाला बरं वाटत नाही. रेशमे रेशमे इरबळ करीत होते ते बरं वाटत होतं. करमाना काय व्हायना. गोरे गोरे मुकडेशी काला काला चष्मा. गोरे गोरे हिला काय मुकडेशी काम काला आहे? काला चष्मा. तो बा रेशमा खूब है तू रेशमा. गोरे गोरे मुकडेशी काला काला चष्मा. टिंग 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 टिंग. गोरे गोरे मुकडेशी काला काला चष्मा. अगं म्हणे गाणे सरळ म्हणे जा. करे खूब रेशमा. कर मुखड़े पे काला काला चश्मा. बंद कर. हो काय चाललंय घरात काय नाही. तुमच्या घरात रोज भजन रोज कीर्तन रोज ये रोज ते. मला येते का भजन ऐकायला? मला- त्यालाच येते तू बाशिंदी. तेच लागत होतं मला. होय, झालं का गोड तुम्ही दोघी? गोड झाल्या का नाही रेशमी? हा रुसवा सोड सके पुरे हा बहाना. मध्ये माझं नाव मध्ये घ्यायचं नाही. माझं पण घ्यायचं नाही. कोणासोबत जोडायचं नाही. अगं बाय 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 कोण बसलाय सजून नटून खटून. मलाही काय घेणं देणं नाही. मलाही काय घेणं देणं नाही. मला काय आडलंय नाही. यांना काय वाटतं मला काय यांच्या विना करमत नसन. माझा भावडे येईन ताट भरून जेवण देईन त्याचा घाम पुशील. बाबा खा माझ्या हाताने भरवी. तुम्ही ना दोघे लावून फटाकडे नुसतं ठाय ठेवीन, ठाय ठेवीन, पोरगं रडतंय वाटतं. आत्या लागलं? मी बघते. तुम्हाला लागलं? नाही चल पोरगं बघ. रेशमे हा मुंगी चावली होती काय त्याला? हा वाटतंय मला असंच काहीतरी बाई. लयच आकळ होता ना आता. बाबू का चावलं मामा? काय चावलं होतं का भुकी लागली होती? कसं हसते. काय चावलं होतं मामा? काय चावलं होतं रे? हं? काय झालं बाबा? हे लाल झालं मच्छर चावलं असं नाही तर मला वाटतं. काय माहित. त्याच्यावरून ना ते हे नव्हतं टाकलं ना मी मच्छरचं. तुला म्हणत असते 17 बाऱ्या की त्याच्या अंगावरती पातळ कपडा टाकीत हा ना त्या मी म्हणत होते माझी डाळ शिजन पण नाही शिजली तर पण. आता सॉरी मला तुमच्याशिवाय नाही करमत. मला तरी रेशमी कुठं करमत होत. हा सासूना झाल्या गोडीनी आणि भांडण लावलं इडीनी. मी म्हणालो
आत्या भांडण कर जो माझ्यासोबत. रेशमे तू नको लय मनावर घेत जाऊ. पण मला कसे रेशमे रेशमे करत होत्या. तू नव्हती म्हणे आत्या आत्या. तोंडात बसल्या आत्या, येतच नाव आत्या. आणि मग इकडं मग कळीचा नारद मुनी. नाही आत्या चांगली आहे बिचारी. येऊ का नको तुमच्या घरी मी? नको. ये ना बाई, रोज ये ये. ना बाई, मीच तुला म्हणते सासून जीव लाव, सासून जीव लाव. पण आत्या मग? काही का नाही म्हणा ना, मला तुमच्याशिवाय जरा बी नाही करमत. अगं मला तरी कुठं तुझ्याशिवाय पान हालत आहे रेशमे. खुशियों का दिन आया है, जो मांगा वो पाया है. आज मुझे मेरे माँ ने रेशमी के बुलाया है. आज मेरी सासू माँ ने मुझे रेशमी के बुलाया है. मैं पिऊ ना. काय आहे बाई मध्ये तू? आता जमून दिला ना तुमचं, द्या हजार हजार आत्या रुपये. हे बघा ना कसं हसत आहे. बाबू बाबडे का